गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सध्या बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूमुळे चर्चेत आहे. गुन्हेगारी विश्वातील सर्वात मोठं नाव म्हणजे लॉरेन्स बिश्नोई. सलमान खानला धमकी देणारा लॉरेन्स गँगस्टर कसा झाला, हा प्रश्न तुमच्यापैकी अनेकांना पडला असेल. पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये आपले जाळे पसरवणारा लॉरेन्स चंदीगडच्या DAV कॉलेजमध्ये गर्लफ्रेंडमुळे गँगस्टर बनला. आता गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई फक्त पंजाबमध्येच नाही तर संपूर्ण देशभर पसरला आहे. लॉरेन्सच्या सामर्थ्याचा अंदाज यावरून लावता येतो की तो तुरुंगात बंद असूनही त्याच्या सांगण्यावरून गायक सिद्धू मुसेवालेची हत्या करण्यात आली. परंतु हाच लॉरेन्स एकेकाळी एक सामान्य मुलगा होता, पण आयुष्यात आलेल्या एका वादळामुळे हा गँगस्टर झाला. लॉरेन्सने आपले संपूर्ण आयुष्य आपल्या गर्लफ्रेंडसोबत घालवण्याचे स्वप्न पाहिले होते. ही गोष्ट 2008 साली सुरू झाली. त्यावेळी लॉरेन्स 10वीत शिकत होता. त्यावेळी लॉरेन्स एका मुलीच्या प्रेमात पडला. त्या मुलीचे लॉरेन्सवर भरपूर प्रेम होते. ही लव्ह स्टोरी सुरू होती. दिवस जात होते, पण एक दिवशी अचानक सर्व काही बदलून गेले. पंजाबच्या अबोहर येथील कॉन्व्हेंट शाळेत या दोघांची प्रेमकथा सुरू होती. पुढे हे दोघं कॉलेजमध्ये गेले. लॉरेन्स बिश्नोई याने कॉलेजमध्ये नेतृत्व सुरू केले. कॉलेजमध्ये त्याचा मित्रांचा ग्रुप तयार झाला. पण लॉरेन्स बिश्नोईच्या लोकप्रियतेने कॉलेजची आणखी एक टोळी चिडायला लागली होती. पण लॉरेन्सचा जीव कुठं अडकला आहे ही गोष्ट त्या टोळीला कळाली. याच दरम्यान विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकी झाल्या. या निवडणुकीत लॉरेन्स बिश्नोई देखील उभा राहिला होता, पण यावेळी दुसरा गट विजयी झाला. निवडणुकीत हरल्याने लॉरेन्स कॉलेजमधील त्या दुसऱ्या गटाचे लक्ष बनला होता. पण त्या दुसऱ्या गटाने लॉरेन्स उद्ध्वस्त करायचे ठरवले. अशात 2011 मध्ये लॉरेन्सच्या प्रेयसीला कॉलेजमधील दुसऱ्या गटाने जिवंत जाळल्याची बातमी आली. लॉरेन्सकडून बदला घेण्यासाठी त्याच्या गर्लफ्रेंडला लक्ष्य करण्यात आले. लॉरेन्सचे बालपणीचे प्रेम त्याच्यापासून हिरावून घेतले गेले. काही वर्षे चाललेली ही प्रेम कहाणी इथेच संपली. या घटनेला अपघात म्हटले जात असले तरी या घटनेनंतर लॉरेन्सच्या आयुष्याला नवे वळण मिळाले. लॉरेन्सने याआधीच कॉलेजमध्ये सोपू म्हणजेच पंजाब युनिव्हर्सिटीची स्टुडंट ऑर्गनायझेशन नावाने एक गट तयार केला होता. हळूहळू त्याने आपली टोळी मजबूत करायला सुरुवात केली. लॉरेन्सने रिव्हॉल्वर विकत घेतले आणि आपल्या मैत्रिणीच्या हत्येचा आरोप असलेल्या विद्यार्थी संघटनेच्या नेत्यांवर गोळीबार केला. येथून लॉरेन्सचे गुन्हेगारी जगाशी नाते सुरू झाले. त्याच्यावर रोज नवनवीन गुन्हे दाखल होऊ लागले. कदाचित लॉरेन्सची प्रेम कहाणी अपूर्ण राहिली नसती तर आज या गँगस्टरची कहाणी वेगळी असती.